मायेचा सागर संपूचे घागर क्रांतीचा जागर असते आई. भाजीतलं मीठ पहिलं विद्यापीठ हक्काचं व्यासपीठ असते आई. कोण असते आई? किती उपकार आहेत आपल्यावरती आईचे. असं तराजूमध्ये मोजून सांगता येईल? नाही सांगता येणार. का? कारण जिच्या उपकाराचं मोजमापच होऊ शकत नाही एवढं प्रेम जे आपल्यावरती करते तिला आई म्हणायचं. खरं तर जन्म दिलाय ना हाच सगळ्यात मोठा उपकार आहे. जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला. ठेच लागे माझ्या पायाला पाणी येते आईच्या डोळ्यात. जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला. कोण असते आई? आई मायेचा सागर जीवनाधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवर असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आणि म्हणून आई वडिलांची सेवा करा. कारण ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, आणि ज्याला आई वडील नाहीत ना त्याला विचारा आई वडिलांची किंमत. मुलींना माहिती आहे आई वडील गेल्याच्या नंतर माहेरी जाणारा उमरा शिल्लक राहत नाही. माहेरी जायला आपलं माहेर कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आई वडील माहेरात जिवंत आहेत तोपर्यंत. आई वडील गेल्याच्या नंतर सगळं संपलं. आणि बाप गेल्याच्या नंतर आपल्याला दिवाळीच्या सणाला न्यायला येणारा उन्हाळा संपला. नंतर वाटच बघायची नाही. जोपर्यंत बाप आपल्या घरामध्ये आहे जिवंत तोपर्यंत आपण हक्काने जाऊ शकतो. आपल्याला हक्काने जपला सोडायला उमरा शिल्लक आहे. आई बाप गेल्याच्या नंतर सर्वस्व संपतं. कोण असतो बाप? आई घराचं मांगल्या तर बाप त्या घराचं अस्तित्व असतं. आणि या अस्तित्वाला आपण का बरं विसरतो? आईकडे असतात अश्रूंचे पाठ, बाबांकडे असतात संयमाचे खाट. मोठमोठी वादळे पेलताना आपल्याला फक्त बापच आठवतो. छोट्या छोट्या संकटांना आई चालते. आपल्याला ठेच लागली की आपण आई ग म्हणतो. पण आपण जर हायवे क्रॉस करत असताना, रस्ता क्रॉस करत असताना एखादा भरघास वेगाने येणारा ट्रक जर समोर आपल्याला दिसला तर बाप रे असं आपण म्हणतो. कारण छोट्या छोट्या संकटांनाही चालते पण मोठी वादळे पेलताना बाप आठवतो. कोण असतो बाप? झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हसू तरी कणावा कणा. घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापरा. लय अवघड हाय गड्या उमकाया वापरा. उमकाया वापरा. उमकाया वापरा. उमकाया वापरा. आपल्याला बाप कधीच कळत नाही महाराज. कोण असतो बाप? सगळ्यांनी आपल्याला आपल्या बापाला डोळ्यासमोर ठेवून, आपल्या वडिलांना डोळ्यासमोर ठेवून ऐकायचं. कोण असतो बाप? बाप स्वाभिमानी बाण बाप कणखार कणा. त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. स्वाभिमानाने जगणारा बाप असतो. आणि एवढा स्वाभिमान असून सुद्धा जेव्हा मुलांच्या नोकरीची, मुलांसाठी तो कोणापुढे सुद्धा हात जोडायला तयार होतो. बाप काय असतो? आज तेजस्विनी ताईंना आणि रोहनदादांना आठवत असेल काय असतो बाप. आज बापाची खरी किंमत बापाची बाप गेल्यानंतर कळते. बाप स्वाभिमानी बाण बाप कणखार कणा. त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब. त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा बाब.
बाप तलवार ढाल बाप चिटती वशाल, बाप जागतो म्हणून घर निजते खुशाल, बाप घराचा तो पाला आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळत घर, बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातल तेव पुन्हा दिसणार कसा, बाप म्हणजे जणू केव्हा पुण्याची जमात, त्याच्या पापामध्ये सुद्धा कोणी नाही वाटकरी होता, बाप बाप शेवटी एकच वेळेस रडतो तो क्षण म्हणजे, बाप साठवी तो श्रू वाट पाही त्या क्षणाची, जन्मभराचे जडतो लेख जाताना सासरी, जाणे जपले मुलांना तळ हात पाकळात, अशा बापासाठी यावे थोडी आसवे डोळ्यात, थोडी आसवे डोळ्यात, थोडी आसवे डोळ्यात. आणि म्हणून आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. दुसरी गोष्ट, कोणतंही व्यसन करू नका. अहो या व्यसनामुळे पडलं जगाला कोडं, या व्यसनामुळे पडलं जगाला कोडं, बापाच्या खांद्यावरती लेकराचं मड. आणि म्हणून कोणतंही व्यसन करू नका. जे करायचं ते करत नाहीत माणसांना, जे नको ते करतात. कोणतंही व्यसन करू नका. एकमेक